friends, in previous lecture we are discuss about the last one tissue. That tissue is known as the nervous tissue. Now this nervous tissue, they are originated from the ectoderm, but the microleucocytes, these are originated from the mesoderm. Now these nervous tissue consist of how many cell? Two cell. One is the nerve cell and another one is the neuroglia or glial cell, and these are the present in those tissue that is called like the nervous tissue, which is the structure and functional unit of nervous system. ज्यामध्ये आपण पार्ट्स ऑफ नर्व यांना आपण स्टडी केलं आहे, ज्यांच्यामध्ये आपण दोन पार्ट्स पाहिलं, एकाला म्हटलं सायटॉन आणि दुसरा आहे तो न्यूराइट्स. त्यांच्या परत आपण दोन टाइप्स पाहिल्या, एकाला म्हटलं आपण एक्झॉन आणि दुसरा आहे तो डेंड्रॉन. जो डिफरन्स आपण नोट्समध्ये दिले आहेत तो एकदा रीड करून घ्यायची, त्याचे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स आपण कव्हर केलेत प्रिव्हियस लेक्चर्समध्ये. तर आज आपण त्याच्या नंतरचा पार्ट्स पाहतोय, ज्याला काय म्हटलं आपण मायलिनेटेड अँड नॉन मायलिनेटेड नर्व फायबर. तर इथे एक वाक्य असं लक्षात ठेवा, these are the types of nerve fiber. nerve fiber काय म्हटलं आपण, जो लॉन्ग इलॉंगेशन किंवा एक्सटेन्शन्स हा सायटॉन्स पासून होणारा पार्ट्स आहे, ज्याला काय नाव दिलं आपण एक्झॉन. आणि एक्झॉन हा लॉन्ग इलॉंगेटेड लुक लाईक द फायबर लाईक स्ट्रक्चर, म्हणून ज्या नर्व किंवा न्यूरॉनचा फायबर आहे म्हणून त्याला काय नाव दिलं आपण नर्व फायबर. पुढे आपण डिटेल्समध्ये टॉपिकमध्ये पाहणार आहेत न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये ॲक्च्युअल नर्व फायबर्स कसे असतात, नर्व कशा तयार होतात, क्रॅनियल नर्व कोणते आहेत, स्पायनल नर्व काय आहेत, या सर्व पार्ट्स आपण पुढे पाहणार आहेत, नर्व आणि नर्व फायबर्स. तर इथे शब्द लक्षात ठेवायचा, सायटॉन पासून एक्सटेन्शन झालेला जो फायबर्स आहे ज्याचं नाव काय एक्झॉन. तर या ठिकाणी आपल्याला दोन पार्ट्स पाहिजेत, एकाला काय नाव दिलं आपण मायलिनेटेड नर्व फायबर आणि दुसरा नॉन मायलिनेटेड और मेड्युलेटेड नर्व फायबर. कंटिन्यू पुढे शब्द येणार आहे पहा. एक बेसिक डिफरन्स लक्षात ठेवायचं, एक्झॉनच्या सराउंडिंगला आपण ज्या रॅप्ड किंवा सराउंडिंगला ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला काय नाव दिलं आपण शॉन सेल्स. पाहिला आपण पहा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इथं जर हा इलॉंगेटेड हा पार्ट्स असेल तर या इलॉंगेटेड फायबरचं ॲट द एंडिंगला जे ब्रँचिंग होतं त्या ब्रँचिंगला काय नाव दिलं आपण टेलेडेंड्रॉन. ज्यांच्यामध्ये हा कोण असतो सोलन पार्ट्स आहे, ज्याला आपण एक्झोनल बल्ब असं म्हणतात किंवा एक्झोनल नॉब असं म्हणतात, ज्यांच्यातून ॲसिटिल कोलिन करून जे हार्मोन्स सिक्रेट होतं त्याला न्यूरो सिक्रेटरी हार्मोन्स म्हटलं. आपला पार्ट्स पाहतो आपण मायलिनेटेड अँड नॉन मायलिनेटेड नर्व फायबर. तर ॲक्च्युअल हा कोणता पार्ट्स आहे पहा, दॅट इज कॉल्ड लाईक द एक्झॉन. Now this axon which is enclosed by the plasma membrane, that is called like the exoplasm, enclosed the cytoplasm, sorry exolema, आणि इंटरनल जो फ्लुइड असेल त्याला काय म्हणतो आपण एक्झोप्लाझम. पा यांच्यामध्ये हा जो सायटोप्लाझम आहे या सायटोप्लाझमला काय म्हटलं आपण दॅट इज कॉल्ड लाईक द एक्झोप्लाझम. सो एक्झोप्लाझम इज प्रेझेंट इनसाइड द एक्झोलेमा अँड दॅट फायबर इज नोन ॲज द नर्व फायबर. एक्सटेन्शन्स फ्रॉम कुणापासून एक्सटेन्शन होतं, जो या ठिकाणी सेल्स आहेत या सेल्सला काय नाव दिलं आपण दॅट इज कॉल्ड ॲज द सायटॉन. तर सायटॉन पासून हा एक्सटेन्शन होणारा पार्ट्स आहे. याच्या सराउंडेडला पाहिला आपण सेल आहे, कोणती सेल आहे शॉन सेल. पा यांच्या एक्सटर्नल साईडला जो कव्हरिंग आहे किंवा कव्हर्ड असल्यासारख्या ज्या सेल्स असतात या सेल्सला काय नाव दिलं आपण दॅट इज कॉल्ड लाईक द शॉन सेल्स. अँड दॅट शॉन सेल्स विच इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय द एक्झॉन अँड इनसाइड दिस एक्झॉन these शॉन सेल्स विच सिक्रेट द शीथ, दॅट शीथ इज नोन ॲज द मायलिन शीथ. पा ॲक्च्युअल हा कोण आहे शॉन सेल आहेत. या शॉन सेलच्या मध्ये एनक्लोज्ड केलेलं जे फ्लुइड आहे या फ्लुइडला म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड लाईक द मायलिन शीथ. पा मायलिन शीथ ॲक्च्युअली इथं आपण डॉटेड पार्ट्समध्ये दाखवतात, पण ज्यावेळेस आपण सेक्शन्स पाहतो डायग्रेमॅटिकली त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ते कॉइलिंग फॉर्मसारखा नेचर्स असतात अँड दॅट इज कॉल्ड लाईक द मायलिन शीथ. याला काय म्हणतो आपण मायलिन
sheath is present inside the Schwann cell and Schwann cellच्या मध्ये मायलिन शीथ असल्यामुळं अशा नर्व फायबरला काय म्हणतो आपण मायलिनेटेड नर्व फायबर. सिंपल वाक्य लक्षात ठेवा. The axon which is externally covered by the specialized cell, that cell is known as the Schwann cell, which is enclosed the myelin sheath, and due to the presence of that myelin sheath inside the Schwann cell, such type of nerve fiber that is known as the myelinated nerve fiber. काय नाव दिलं मायलिनेटेड नर्व फायबर. म्हणजे कोण प्रेझेंट आहे मायलिन शीथ. ॲक्च्युअल व्हॉट इज अ मायलिन शीथ. सो मायलिन शीथ इज अ व्हाईटिश, कसा कलर असतो त्याचा व्हाईटिश कलर असतो आणि त्यांच्यामध्ये लिपिड रिच सबस्टन्सेस असतात. म्हणजे ज्या ठिकाणी व्हाईटिश इन कलर और विच इज रिच इन अ लिपिड सबस्टन्सेस. नाव दॅट इज कॉल्ड लाईक द मायलिन शीथ अँड विच इज प्रेझेंट सिक्रेटेड बाय द Schwann cell which is externally covered by the axon. Such type of nerve fiber that is known as the myelinated nerve fiber, and due to the presence of that myelinated nerve fiber to form one of the matter that is known as the white matter. शब्द खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा. मायलिनेटेड नर्व फायबर असतील तर या मायलिनेटेड नर्व फायबरला काय नाव दिलं पहा मायलिनेटेड नर्व फायबर्स. या मायलिनेटेड नर्व फायबर्सपासून कोणता मॅटर तयार होतं दॅट इज नोन ॲज द व्हाईट मॅटर. पुढे आपल्याला डिटेल्समध्ये पाहायचं आहे की नर्वस सिस्टीममध्ये जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये दोन मॅटर असतात. एकाचं नाव आहे व्हाईट मॅटर आणि दुसरं असतो ज्याला म्हणतो आपण ग्रे मॅटर. दुसरा कोणता आहे ग्रे मॅटर. सो व्हॉट इज अ व्हाईट मॅटर अँड ग्रे मॅटर. दीज आर द मेन टू पार्ट्स विच इज प्रेझेंट इनसाइड द नर्वस सिस्टीम और नर्वस टिश्यू. ॲक्च्युअल नर्वस टिश्यूमधला व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर कोणत्या पार्टपासून फॉर्मेशन होतं तर क्वेश्चन लक्षात ठेवा. व्हाईट मॅटर विच इज फॉर्म्ड बाय द ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मायलिनेटेड नर्व फायबर किंवा मायलिनेटेड नर्व फायबर्स टू फॉर्म द वन ऑफ द मॅटर दॅट इज कॉल्ड लाईक द व्हाईट मॅटर. पुढे आपण ब्रेन्समध्ये पाहणार आहेत. ब्रेन मध्ये जे मेन पार्ट्स आहेत ब्रेनचे तीन पार्ट्स. पहिला कोणता फोर ब्रेन, दुसरा मिड ब्रेन, तिसरा हँड ब्रेन. त्यातला सर्वात लार्जेस्ट कोणता असतो फोर ब्रेन. त्यांचे तीन पार्ट्स पडतात. त्यांच्यातला लार्जेस्ट कोणता असतो सेरेब्रम. मग या सेरेब्रमचा आउटर पार्टला आपण कॉर्टेक्स म्हणतात, इनर पार्टला मेडुला आणि यांच्यामध्ये जे दोन मॅटर असतात एकाला नाव देतो आपण ग्रे मॅटर आणि दुसरा व्हाईट मॅटर. तर त्या ठिकाणी रेफरन्सेस येणार आहे. तर आजच इथं लक्षात ठेवायचं आहे की व्हॉट इज अ व्हाईट मॅटर. So white matter is formed due to the collections of myelinated nerve fiber. अनेक मायलिनेटेड नर्व फायबरचं जर कलेक्शन झालं तर तिथं कोणता मॅटर तयार होतो व्हाईट मॅटर. आणि ज्यावेळेस ग्रे मॅटर म्हटलं तर ग्रे मॅटरमध्ये वाक्य लक्षात ठेवायचं दॅट मायलिन शीथ इज अब्सेंट इन दोज एक्झॉन दॅट इज कॉल्ड लाईक द. फॉर एक्झाम्पल हा कोण आहे इथं एक्झॉन आहे. या एक्झॉनच्या सराउंडेडला कोणती सेल अब्सेंट आहे यांच्या सराउंडिंगला Schwann सेल अब्सेंट आहे. म्हणजेच इथं एक्सटर्नली कोण आहे एक्झोलेमा आहे आणि इनर साईडला कोण आहे एक्झोप्लाझम. मग हा फायबर कोणता झाला दॅट इज कॉल्ड लाईक द नॉन मायलिनेटेड नर्व फायबर. तर या फायबरला काय म्हणून नाव देतो आपण नॉन मायलिनेटेड नर्व fibers. Non-myelinated nerve fiber, they do not having the Schwann cell, they do not enclose the myelin sheath. Such type of nerve fiber that is called like the non-myelinated nerve fiber, and those fiber which is surrounded by the myelin sheath that is called like the myelinated nerve fiber. मग इथं ग्रे मॅटर जो आहे तो ग्रे मॅटर कुणापासून तयार होतं तर ग्रे मॅटर विच इज फॉर्म्ड बाय द ड्यू टू द कलेक्शन्स ऑफ नॉन मायलिनेटेड नर्व फायबर अँड यांच्यामध्ये परत कोणता पार्ट्स असतो एकाला नाव देतो आपण सायटॉन आणि दुसरा आहे ज्याला म्हणतो आपण डेंड्रॉन. सायटॉन कोण आहे मेन सेल बॉडी ऑफ द नर्व सेल. डेंड्रॉन कोण आहेत शॉर्ट ब्रँचेस और एक्सटेन्शन्स फ्रॉम द प्लाझ्मा एक्सटेन्शन्स फ्रॉम द न्यूरोलेमा दॅट इज कॉल्ड लाईक द डेंड्रॉन. सो सायटॉन डेंड्रॉन अँड नॉन मायलिनेटेड नर्व फायबर यांच्यापासून एक मॅटर तयार होतं ज्या मॅटरला काय नाव दिलं आम्ही ग्रे मॅटर. सो व्हॉट इज माय ग्रे मॅटर अँड व्हाईट मॅटर. दीज आर द टू कंपोनंट विच इज प्रेझेंट इन द नर्वस सिस्टीम. मग नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट असतील पुढे आपण पाहणार आहेत सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. तर नर्वस सिस्टीममध्ये दोन टाईपचे मॅटर आहेत आणि एकाचं नाव आहे व्हाईट मॅटर आणि दुसरा ग्रे मॅटर. काय लक्षात ठेवणार व्हाईट मॅटर इज फॉर्म्ड बाय द कलेक्शन्स ऑफ किंवा ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मायलिनेटेड नर्व फायबर अँड द नॉन मायलिनेटेड नर्व फायबर
विच फॉर्म द मॅटर दॅट इज कॉल्ड द ग्रे मॅटर. याच्यानंतर याच्यात अलॉंग विथ सायटॉन आणि डेंड्रॉन हाही पार्ट लक्षात ठेवायचा ग्रे मॅटरमध्ये प्रेझेंट असतो. याच्यानंतर पहा शॉन सेलबद्दल अजून डिटेल्स म्हटला तर शॉन सेल्समध्ये कोणतं शीत आहे, मायलिन शीत, आणि त्या कशा असतात, न्यूक्लिएटेड असतात. यांच्यामध्ये कोण प्रेझेंट असतो, न्यूक्लियस. सो मायलिन शीत इज प्रेझेंट, दे आर अरेंज्ड इन द सर्क्युलर मॅनर. नाव दे हॅव्हिंग द न्यूक्लियस और न्यूक्लिएटेड सेल्स. बट इन बिटवीन द टू ॲडजसंट सेल, सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर पहा, in between the two adjacent cell where the myelin sheath is very thin or absent. So such type of regions present in between these two Schwann cell that is known as the, याला काय म्हणतो आपण, नोड. काय म्हटलं आपण याला, नोड ऑफ Renvere. So node of Renvere is present in between the two adjacent cell where the myelin sheath is absent. ज्या regions मध्ये myelin sheath absent आहे त्या myelin sheath absent असणाऱ्या regionsला काय म्हणायचं, node of Renvere. And now whenever the impulse कसा पास होतो किंवा sensation कसं पास होतं, away from the cyton, कारण एक्झॉन हा impulse घेऊन जातो. मग या impulse नेताना याच्यावर एक MCQ असा विचारला जाईल, नोड टू नोड ज्यावेळेस इम्पल्सचं ट्रान्समिशन्स होतं त्यावेळेस त्याला साल्टेटरी कंडक्शन्स म्हणतात. काय नाव द्यायचं, साल्टेटरी कंडक्शन. म्हणजे व्हेनेवर द इम्पल्स पास फ्रॉम द सायटॉन टू द अनदर न्यूरॉन थ्रू द एक्झॉन. मग एक्झॉनकडून इम्पल्स पास होताना तो पास कसा होतो, नोड टू नोड पास होतं. आणि अशा पद्धतीनं जे कंडक्शन असतं या कंडक्शनला काय म्हणतो आपण, साल्टेटरी कंडक्शन. सो व्हॉट इज द साल्टेटरी कंडक्शन, इन द मेडुलेटेड नर्व फायबर और मायलिनेटेड नर्व फायबर द Schwann cell is present in between these two Schwann cell where the myelin sheath is absent. Now this is known as the nodes of Renvere and their conduction is formed node to node. That conduction is known as the saltatory conduction. Now these are also known as the myelinated nerve fiber. मग दोघांमध्ये जर डिफरन्स विचारला, मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड नर्व फायबरचे कॅरेक्टर आणि काय डिफरन्स आहे, तर पहिला शब्द मायलिनेटेड नर्व फायबरमध्ये मायलिन शीथ प्रेझेंट आहे, इथं अब्सेंट आहे. इथं मायलिन शीथ हे Schwann सेल सिक्रेट करतात, इकडे Schwann सेल अब्सेंट आहेत. इकडं सॉल्टेटरी कंडक्शन आहे, इकडं कंटिन्युएशन्स असतं. यांच्यामध्ये आणि या दोघांमधला जर कंडक्शन हे जर स्पीड पाहिला तर मोर फास्ट ही कुणामध्ये असते, Schwann सेल किंवा मायलिन शीथ जो आहे मेडुलेटेड नर्व फायबरचा जो कंडक्शनचा स्पीड आहे तो सर्वात जास्त असतो ॲज कम्पेअर टू द नॉन मायलिनेटेड नर्व फायबर. दोघांची स्पीड कंडक्शनमध्ये जास्त कोणाची आहे, मेडुलेटेड. मेडुलेटेडनं कोणता फायबर तयार होतो, व्हाईट फायबर व्हाईट मॅटर. आणि दुसरा कोणता, ग्रे मॅटर. मग ग्रे मॅटर कुणापासून तयार होतं, नॉन मायलिनेटेड नर्व फायबर. अँड रिमेनिंग कोणता पार्ट्स आहे, सायटॉन अँड डेंड्रॉन. सो दीज आर कॉल्ड एज द मायलिनेटेड अँड नॉन मायलिनेटेड नर्व फायबर. याच्यानंतर आपल्याला इथं लक्षात ठेवायचे काही ॲडिशनल पॉईंट आहेत तो आपण न्यूरल कॉर्डिनेशन्समध्ये पण कव्हर करणार आहेत. तर इथं तुम्हाला फक्त हा डिफरन्स लक्षात ठेवा. याच्यानंतर टाइप्स ऑफ न्यूरॉन. टाइप्स ऑफ न्यूरॉन्स डिपेंडिंग अपॉन द व्हेरियस क्रायटेरिया. इथं लक्षात ठेवायचं, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ नंबर ऑफ एक्झॉन अँड डेंड्रॉन किंवा नर्व प्रोसेसेस किंवा स्ट्रक्चर हेही म्हणू शकता तुम्ही. टाइप्स ऑफ न्यूरॉन कोणत्या बेसिसवर, स्ट्रक्चरच्या बेसिसवर पाहिलं किंवा नर्व प्रोसेसेसच्या बेसिसवर पाहिलं किंवा नंबर ऑफ एक्झॉन आणि डेंड्रॉनच्या बेसिसवर पाहिलं तर ॲक्च्युअल न्यूरॉनच्या 3 टाइप्स आहेत, ज्यापैकी फर्स्टला म्हणतो आपण दॅट इज नोन एज द युनिपोलार. काय म्हटलं आपण, युनिपोलार न्यूरॉन्स. सो व्हॉट इज द युनिपोलार न्यूरॉन्स, पा शब्दातच आहे. युनि मीन्स सिंगल, मीन्स दे हॅव्हिंग द ओनली वन फायबर. पा जर आपण डायग्रॅमॅटिकली पार्ट जर पाहिला, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा आपला मेन सेल बॉडी ज्याला काय म्हणतो आपण, सायटॉन. मग हा जर पार्ट सायटॉनचा असेल तर या सायटॉनपासून एक्सटेन्शन्स होणारा ओनली वन फायबर्स आहे. ॲक्च्युली इथं 2 नाही आहेत, तर हा एक्सटेन्शन्स होणारा दोन्हीकडून एक सिंगल पार्ट्स आहे, तर याला काय म्हणतो आपण, ओनली वन प्रोसेसेस. अँड सच टाईप ऑफ नर्व फायबर दॅट इज कॉल्ड एज द युनिपोलार. What is a unipolar neuron? Those neuron which having the only one neurites, only one processes, and that is known as the axon. कोणता पार्ट्स असतो फक्त, axon. That is called as the cyton. Cyton पासून किती फायबर्स आला, ओनली वन. कोण असतो, axon. आणि एक फायबर असल्यामुळं ज्याला काय नाव दिलं आपण, युनिपोलार.
So what is the unipolar neuron? The neuron which having the only one processes, that is called like the axon. Such type of neuron, that is called like the unipolar neuron, and such type of neuron mostly present during the embryonic condition. आफ्टर फर्टिलायझेशन जो झायगोट असतो, फ्युजन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट झाला त्याला काय म्हणतो आपण, झायगोट. आणि झायगोटपासून काय डेव्हलप होतो, एम्ब्रिओ. मग एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट होताना त्या ॲनिमल बॉडीमध्ये किंवा त्या एम्ब्रिओनिक कंडिशन्समध्ये जे न्यूरॉन असतात ते न्यूरॉन कोणते असतात, युनिपोलार. सो एक्झाम्पल लक्षात ठेवा, युनिपोलार न्यूरॉन मोस्टली प्रेझेंट इन द किंवा मोस्ट ऑफ द प्रेझेंट ड्युरिंग द कोणती कंडिशन असते, एम्ब्रिओनिक कंडिशन. म्हणजे एम्ब्रिओनिक पार्ट्समध्ये किंवा एम्ब्रिओमध्ये कोणत्या प्रकारचे न्यूरॉन असतात म्हटलं तर काय म्हणायचं, युनिपोलार. सेकंड आहे ज्याला काय म्हणतो आपण, बायपोलार न्यूरॉन. यांच्यामध्ये आपण डायग्रामेटिकली युनिपोलार, इथं शब्द काय आला, बायपोलार neuron. Bipolar neuron is the second type of neuron where the two parts is present. सेंट्रली प्लेस्ड जर आपण या ठिकाणी पार्ट दाखवला, या पार्टला म्हटलं आपण दॅट इज कॉल्ड लाईक द सायटॉन. हा कोणता पार्ट्स आहे, सायटॉन. आणि या सायटॉनपासून या ठिकाणी एक पार्ट्स हा एक्झॉन असेल, एकाला काय नाव देतो आपण, एक्झॉन, आणि दुसरा असेल ज्याला म्हटलं आपण डेंड्रॉन. सो टू प्रोसेसेस इज अराइज्ड फ्रॉम द सायटॉन. सायटॉनपासून येणारा किती फायबर्स पडले, 2. तर या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण, बायपोलार न्यूरॉन. स्ट्रक्चर सिंगल प्रोसेसेस, 2 प्रोसेसेस. मग 2 प्रोसेस असल्यामुळं शब्द काय पडला आपण, बाय मीन्स 2, बायपोलार न्यूरॉन. सच टाईप ऑफ न्यूरॉन मोस्टली प्रेझेंट इन द आईज. कुठं प्रेझेंट असतात, आईजमध्ये. आणि ॲक्च्युअल आईजमध्ये कुठं असतात तर नाव लक्षात ठेवा, रेटिनामध्ये प्रेझेंट असतात. कुठे प्रेझेंट आहेत, रेटिना. पुढे आपल्याला न्यूरल आणि कॉर्डिनेशन्समध्ये पाहायचं आहे स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आईज, ज्यांच्यामध्ये आईजला 3 लेयर्स असतात. आई बॉल जो असतो आपला, यांच्या एक्सटर्नली कव्हर्ड किती लेयर्स असतात, 3 लेयर. आउटरमोस्ट लेयरचं नाव स्क्लेरा, दुसरा असतो कोराइड, आणि इनरमोस्ट जो असतो त्याला म्हणतो आपण रेटिना. तर रेटिना ऑफ आईजमध्ये जर कोणते न्यूरॉन असतात असं विचारलं तर नाव लक्षात ठेवायचं, बायपोलार न्यूरॉन प्रेझेंट इन द रेटिना ऑफ आईज. त्यानंतर ऑल्फॅक्टरी इपिथेलियममध्ये प्रेझेंट आहेत. पुढे हा पार्ट्स आपल्याला येणार आहे, ऑल्फॅक्टरी इपिथेलियम. यांच्यानंतर तो पार्ट्स प्रेझेंट असतो ऑर्गन ऑफ कॉर्टीमध्ये. परत कशामध्ये असतो, ऑर्गन ऑफ कॉर्टी. ॲक्च्युअल याच्यामध्ये कोणते न्यूरॉन्स असतात, बायपोलार न्यूरॉन. मग ऑर्गन ऑफ कॉर्टी कुणाला म्हणायचं, ऑर्गन ऑफ कॉर्टी इज द पार्ट प्रेझेंट ऑन द बेसिलार मेम्ब्रेन ऑफ द स्केल मेडिया ऑफ कॉक्लिया प्रेझेंट इन द इंटरनल इयर. काहीच लक्षात आलं नाही म्हणा, पार्ट लक्षात ठेवा. ऑर्गन ऑफ कॉर्टी असा एक पार्ट आहे जो आपल्या इयरमध्ये प्रेझेंट आहे. ॲक्च्युअल हिअरिंगचं जे फंक्शन आहे, ऐकण्याचं जे मेन फंक्शन्स आहे, जे फंक्शन्स कोणत्या पार्टमध्ये होतं तर ऑर्गन ऑफ कॉर्टीमध्ये होतं. एवढा पार्ट लक्षात ठेवा. हिअरिंगचं ॲक्च्युअल ऑर्गन कोणता सेन्स आहे, इयर आहे. इयरच्यामध्ये जर आपण स्ट्रक्चर घेतलं तर इयरचे ॲक्च्युअल 3 पार्ट्स पडतात. बाहेरच्या साईडला आपण काय म्हणतात, एक्सटर्नल इयर. त्यांच्यानंतर आहे मिडल इयर, आणि सर्वात इनर मोस्ट आहे त्याला म्हणतात इंटरनल इयर. तर इयरचे किती पार्ट्स पडले, 3. आउटर मोस्ट एक्सटर्नल इयर, दुसरा मिडल इयर, तिसरा इंटरनल इयर. तर इंटरनल इयर्समध्ये एक कॉक्लिया नावाचा पार्ट्स असतो. कोणता पार्ट्स आहे, कॉक्लिया, ज्यांचे ॲक्च्युअल 3 पार्ट्स पडतात. एकाला स्केला मेडिया म्हणतो आपण, दुसरा स्केल टिप्पणी म्हणतो आपण, आणि त्यांच्यानंतर एक असतो स्केला व्हेस्टिब्यूल. पुढे आपल्याला पाहायचं आहे. पण ज्यावेळेस स्केल मेडिया हा पार्ट्स येतो, वरच्या साईडला व्हेस्टिब्यूल आणि टिप्पणी हा पार्टच्यामध्ये मिडलला मेडियामध्ये एक लेयर असतो. त्या लेयरचं नाव असतं बेसिलार मेम्ब्रेन. कोणता पार्ट्स आहे, बेसिलार मेम्ब्रेन. आणि त्या मेम्ब्रेनवर, फॉर एक्झाम्पल हा बेसिलार मेम्ब्रेन आहे, तर या बेसिलार मेम्ब्रेनच्या वर एक पार्ट्स असतो ज्याला काय म्हणतो आपण, ऑर्गन ऑफ कॉर्टी. आणि त्यांच्यात स्पेशलाइज्ड हेअर सेल्स असतात, आणि ॲक्च्युअल ते हेअरिंगचं फंक्शन्स करतात. आपल्याला जे ऐकायला येतं, हे जे सेन्सेशन आहे, मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, हे जो इम्पल्स आहे किंवा सेन्सेशन आहे, तो सेन्स ऑर्गन कोणता घेतो, इयर. आणि इयरमध्ये ते सेन्सेशन हे कुणापर्यंत जातं, व्हायब्रेट होऊन ऑर्गन ऑफ कॉर्टीमधल्या हेअर सेल्सला जातात,
जातात आणि त्या व्हायब्रेट होऊन त्यांच्यापासून हिअरिंगचं फंक्शन्स परफॉर्म करतात. तर या ठिकाणी जर कोणता न्यूरॉन असेल तर त्याचं नाव काय, बायपोलार न्यूरॉन. तर नाव लक्षात ठेवा, युनिपोलार न्यूरॉन प्रेझेंट इन द एम्ब्रियो, बायपोलार न्यूरॉन प्रेझेंट इन द रेटिना ऑफ आईज, दुसरा पार्ट ऑल्फॅक्टरी इपिथेलियम. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण ऑर्गन ऑफ कॉर्टी, त्यानंतर टेस्ट बर्ड्स, डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गन्स आहेत, पण यांच्यातली मोस्ट ऑफ द हे दोन ऑर्गन लक्षात ठेवा, एक रेटिना ऑफ आईज आणि दुसरा ऑर्गन ऑफ कॉर्टी. यांच्यामध्ये कोणत्या टाईपचे न्यूरॉन असतात, बायपोलार. याच्यानंतर तिसरी टाईप्स आहे ज्याला म्हणतो आपण मल्टीपोलार न्यूरॉन. मल्टीपोलार न्यूरॉन मोस्ट कॉमन टाइप्स ऑफ न्यूरॉन जर म्हटलं तर कोणते असतात, मल्टीपोलार न्यूरॉन. मग मल्टीपोलार न्यूरॉन कुणाला म्हणतो आपण, द न्यूरॉन्स विच हॅविंग द मेन सेल बॉडी. कोणती सेल बॉडी आहे, दॅट इज कॉल्ड लाईक द सायटॉन. सायटॉनपासून ज्या ब्रँचेस शॉर्ट असतात त्या शॉर्ट ब्रँचेसला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड लाईक द डेंड्रॉन. दॅट विच प्रोड्यूस द फाईन ब्रँचेस, दॅट इज कॉल्ड लाईक द डेंड्राइट्स. इट एक्सटेंड्स, यांच्यापासून एक्सटेन्शन होणारा जो लॉंग फायबर्स आहे त्या लॉंग फायबरला काय म्हणतो आपण, ॲक्झॉन. ॲक्झॉनच्या सराउंडिंगला जी सेल आहे त्या सेलला काय म्हणतो आपण, शॉन सेल. शॉन सेलच्या मध्ये जो लिपिड रिच सबस्टन्सेस असतात, व्हाईटिश लिपिड रिच सबस्टन्सेस आहेत, ज्यांना काय म्हणतो आपण, मायलिन शीथ. आणि मायलिन शीथ असल्यामुळं हा नर्व फायबर कोणता झाला, मायलिनेटेड. पण ॲक्च्युअल आपण ॲपमध्ये पाहायचं आहे, द सायटॉन विच प्रोड्यूस द लॉंग ॲक्झॉन and many dendron and dendrites. That's why the name is known as the multipolar neuron. युनिपोलारमध्ये सिंगल प्रोसेस आहे आणि तो फक्त ॲक्झॉन असतो. बायपोलारमध्ये दोन आहेत, एक ॲक्झॉन आणि दुसरा डेंड्रॉन. पण ज्यावेळेस आपण मेनी प्रोसेसेस म्हटलं तर नाव काय येईल, मल्टी. मल्टी मीन्स मेनी. मेनी मग या ठिकाणी कोण आहेत, फायबर्स आहेत. तर सायटॉन्सपासून येणाऱ्या मेनी फायबर्स असल्यामुळे याचं नाव काय पडलं, मल्टीपोलार. अँड सच टाईप ऑफ न्यूरॉन प्रेझेंट इन अडल्ट स्टेज. जर आपण आपल्या बॉडीमध्ये मोस्ट ऑफ द न्यूरॉन्स पाहिलं, मल्टीपोलार न्यूरॉन्स असतात. आणि हे या टाईपचे जो आपण स्ट्रक्चर पाहिलेला आहे, ज्या न्यूरॉनला काय म्हटलं आपण, ॲक्झॉन, डेंड्रॉन, डेंड्राइट्स आणि सायटॉन. जो स्ट्रक्चरली पाहिलेला आहे तो कोणता न्यूरॉन पाहिला होता, मल्टीपोलार. तर ॲक्च्युअली या ठिकाणी तिघांमधील MCQs कोणता विचारला जाईल पहा, युनिपोलार न्यूरॉनमध्ये कोणता पार्ट्स प्रेझेंट असतो, ओनली वन, आणि ज्याचं नाव ॲक्झॉन आणि सायटॉन. त्यांच्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारला, बायपोलार न्यूरॉनमध्ये प्रोसेसेस किती असतात, 2. आणि क्वेश्चन्स असा विचार, लोकेशन कुठं असतं, तर लोकेशन लक्षात ठेवायचं, रेटिना ऑफ आईजमध्येच, ऑल्फॅक्टरी इपिथेलियममध्ये, ऑर्गन ऑफ कॉर्टी किंवा टेस्ट बर्ड्समध्ये, तिथं तो प्रेझेंट आहे, तो बायपोलार. आणि तिसरा मल्टीपोलार म्हटलं तर कॉमन टाईप अडल्ट स्टेजमध्ये सर्व न्यूरॉन कसे असतात, मल्टीपोलार न्यूरॉन. सो दॅट इज कॉल्ड लाईक द टाइप्स ऑफ न्यूरॉन डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ ॲक्झॉन अँड डेंड्रॉन किंवा डिपेंडिंग अपॉन द स्ट्रक्चर. याच्यानंतर पहा, डिपेंडिंग अपॉन द कोणत्या बेसिसवर, फंक्शन्स. अपॉन द फंक्शन म्हटलं तर त्याच्या मेन ॲक्च्युअल 3 टाईप्स आहेत, पण इथं आपण नोट्समध्ये मेन्शन्स केल्या 2, पुढे टॉपिकमध्ये पाहणार आहेत. तिसरी नर्व कोणती आहे तर इथंच लक्षात ठेवायचं, डिपेंडिंग अपॉन द फंक्शन्स दीज न्यूरॉन्स आर बेसिकली डिव्हायडेड इन टू द मेन 3 टाईप्स. फर्स्ट वन दॅट इज नोन एज द, कोणती टाईप आहे, सेन्सरी न्यूरॉन. सेकंड वन इज ऑल्सो नोन एज द मोटार न्यूरॉन. and third one that is called like the mixed neuron. किती टाईप्स पडल्या, 3 टाईप्स. ॲक्च्युअल आता कोणत्या बेसिसवर यांना डिफरंट केलं, फंक्शन. काय फंक्शन आहे न्यूरॉनचं, कंडक्ट द इम्पल्स. इम्पल्स काय करतो, एक्साइटेबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी म्हणजे सेन्सेशन तो रिसीव्ह करतो आणि तो पास करतो सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून इफेक्टर ऑर्गन. तर हे समजण्यासाठी 2 पार्ट लक्षात ठेवा. पहिला पार्ट्स आहे जो मेन, इथं जर म्हटलं मी सेंट्रल नर्वस सिस्टीम, कुणाला म्हणतो आपण, सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो सेंट्रल नर्वस सिस्टीम इज द पार्ट्स ऑफ नर्वस सिस्टीम कन्सिस्टिंग मेन 2 ऑर्गन. वन इज द, कोणता पार्ट्स आहे, एक आहे ब्रेन आणि दुसरा पार्ट्स असतो यांच्यामध्ये स्पायनल कॉर्ड. सो these 2 parts present in those system, that system is known as the central nervous system. ज्यावेळेस कोणताही इम्पल्स रिसीव्ह केला जाईल, फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आता आपण बोलताना तुम्ही ज्यावेळेस ऐकताय तर हा इम्पल्स कोण रिसीव्ह करायला, डिफरंट टाइप्स ऑफ रिसेप्टर्स प्रेझेंट इन युअर सेन्स ऑर्गन, दॅट इज कॉल्ड लाईक द इयर. किंवा तुम्ही पाहतायत
पाहतायत म्हणजेच व्हिज्युअल रिफ्लेक्स आहेत, म्हणजेच या ठिकाणी तुमचं जे रिसेप्टर्स आहेत ते कुठं आहेत, आईजमध्ये, जे आपण व्हिजनचं फंक्शन्स करतात. जसं आपण कोणत्याही टाईपचं जर फंक्शन्स घेतलं, इम्पल्स रिसीव्ह करून तो कुणाकडे पास होतो, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे. तर इथं आता वाक्य लक्षात ठेवा, those neuron which carry the impulse from sense organ to the central nervous system. सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे जो इम्पल्स घेऊन जातो, किंवा याला जसं म्हटलं रिसेप्टर, रिसीव्ह करणारा कोण असतो, रिसेप्टर. मग रिसेप्टर ऑर्गन म्हणजे ज्यांच्याकडून तो इम्पल्स रिसीव्ह केला जाईल, रिसेप्टर ऑर्गनकडून जो इम्पल्स हा कुणाकडे पास होतो, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे. काय म्हटलं लक्षात ठेवा व्यवस्थित. रिसेप्टर ऑर्गन म्हणजे रिसीव्ह करणारा. आता तुम्हाला दोन ऑर्गनची नाव दिलं, पहिला कोणता, इयर. इयरचं फंक्शन काय, रिसीव्ह दे कोणतं कशाचं रिसीव्ह करतात ते, किंवा कुणाला रिसीव्ह करतात, फंक्शन हिअरिंग. हिअरिंग फंक्शन जे साऊंड वेव्ज आहेत त्या साऊंड वेव्जचं रिसेप्टर ऑर्गन म्हटलं तर इयर, किंवा व्हिज्युअल रिसेप्टर म्हटलं तर आईजमध्ये. तर हे झाले रिसेप्टर ऑर्गन. स्किन, टच केला, स्किन हा झाला रिसेप्टर ऑर्गन. म्हणजे इथं टच केल्याचं सेन्सेशन कुठं जातं, स्किन टू सेंट्रल नर्वस सिस्टीम. मग अशा रिसेप्टर ऑर्गनकडून सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे जो इम्पल्स कॅरी केला जातो किंवा कंडक्शन्स केलं जातं, अशा टाईपच्या न्यूरॉनला म्हणायचं सेन्सरी न्यूरॉन. What is sensory neuron? Sensory neuron is the types of neuron in which they receive the impulse or sensations from receptor and they can carry toward the central nervous system. मग central nervous system कडे घेऊन जाणारे कोण असतात, सेन्सरी न्यूरॉन. दुसरा शब्द आता काय दिला, मोटार न्यूरॉन. मग सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे ते सिग्नल गेल्याच्या नंतर सेंट्रल नर्वस सिस्टीम जे ब्रेन आहे, मेन आपलं कमांड अँड कंट्रोल जो ऑर्गन आहे त्याला काय म्हणतो आपण, ब्रेन. तर त्या इम्पल्सला तो ॲप्रिप्रिएट रिस्पॉन्स देतो. एखादा जर जोक झाला तर आपण हसतोय, म्हणजेच त्याचं सेन्सेशन पहिल्यांदा आपल्या ब्रेनकडे जातो, ते समजल्यानंतर आपण हसायला लागतात. तर हसणं हा झाला त्याचा इफेक्ट, त्याला काय म्हणतो आपण, इफेक्टर ऑर्गन. तर इथं दोन शब्द परत येईल. ज्या सेन्सेशनमुळं आपल्या बॉडीमध्ये रिस्पॉन्स आल्यानंतर जो चेंज होतो त्या ऑर्गनला काय म्हणतो आपण, इफेक्टर ऑर्गन. इफेक्टर ऑर्गन. आता या ठिकाणी इफेक्टर ऑर्गन, फॉर एक्झाम्पल एखाद्या ग्लँड्सला जर सेन्सेशन्स मिळालं तर त्यांच्यातून जे सिक्रिशन झालं तो त्याचा इफेक्ट आहे. साधा आणि सिम्पल एक्झाम्पल जी तुमची आवडती गोष्ट आहे किंवा एखाद्या गोष्टीला पाहिल्यानंतर जेव्हा आपल्याला इम्पल्स जनरेट होऊन त्याचा रिस्पॉन्स येतो, इमॅजिन करा, कैरी शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे. कैरी आहे, कैरीला मीठ लावलेलं आहे, किंवा त्याला आपण कैरीमध्ये व्यवस्थितपणे हळद वगैरे मिक्स करून जी आवडता पदार्थ आपल्या समोर आल्यानंतर काय होईल, सलायवेशन. माउथमध्ये सलायवा तयार होतो किंवा लाळ ग्रंथी ज्याला म्हणतो आपण, सलायवेशन स्टार्ट होतं. म्हणजे पहिल्यांदा मी ऐकलं, पाहिलं आहे का अजून नाही आहे, ऐकल्यानंतर आम्हाला सेन्सेशन सलायवेशन स्टार्ट झालं, किंवा पाहिल्यानंतर आम्हाला सेन्सेशन म्हणजे तो इम्पल्स पहिल्यांदा सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे जातो. आपल्याला माहिती आहे त्याची चव आंबट असते आणि त्याप्रमाणे त्याच्यातून काय सिक्रेट होतो, सलायवा तयार होतो. तर या ठिकाणी इफेक्ट कुणावर आला, ग्लँड्सवर, आणि ग्लँड्सनं काय सिक्रेट केलं, सलायवा सिक्रेट केला. तर इथं साधा आणि सरळ सरळ लक्षात ठेवायचं, दोज न्यूरॉन विच रिसीव्ह द इम्पल्स फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅरी टुवर्ड्स द इफेक्टर ऑर्गन. अपोजिट कुणाच्या, सेन्सरीच्या. सेन्सरी काय करतात, रिसेप्टरकडून घेतात, CNS कडे जातात, आणि मोटार काय करतात, CNS कडून घेतात आणि इफेक्टर ऑर्गनकडे येतात. लक्षात येईल. मग अशा टाईपच्या न्यूरॉनला काय नाव देणार तुम्ही, दॅट इज नोन ॲज द, कोणता म्हणणार त्याला, मोटार न्यूरॉन. मोटार न्यूरॉन विच रिसीव्ह द इम्पल्स फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड दे कॅन कॅरी टुवर्ड द इफेक्टर ऑर्गन. म्हणून याला दुसरं नाव, सेन्सरीला आपण ॲफरंट पण म्हणतात, ॲफरंट न्यूरॉन, आणि मोटारला आपण इफरंट हा शब्द वापरतात, इफरंट न्यूरॉन. रिसेप्टर ऑर्गनकडून सेन्सेशन्स घेतला आणि कॅरी कुणाकडे करायला, दे कॅन कॅरी टुवर्ड द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सच टाईप ऑफ न्यूरॉन दॅट इज कॉल्ड ॲज द सेन्सरी ऑर विच इज ऑल्सो नोन ॲज द ॲफरंट. हे त्याचं फंक्शन आहे. दुसरा, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून घेतला आणि कॅरी कुणाकडे करायला, टुवर्ड्स द
इफेक्टर ऑर्गन ग्लँड्स असतील, मसल्स असतील, ज्यांच्याकडे तो सेन्सेशन्स पास करतात त्यांना काय म्हणतो आपण, मोटार न्यूरॉन. ॲक्च्युअली या दोन बेसिक आहेत, पण पुढे आपल्याला टॉपिकमध्ये पाहायचं आहे की असेही काही न्यूरॉन्स आहेत ज्यांच्यामध्ये दोन्ही फंक्शन असतात, सेन्सरी पण असतं आणि मोटार पण असतं. अशा नर्वला आपण मिक्स्ड न्यूरॉन असं म्हणतात किंवा मिक्स्ड नर्व फायबर्स असं म्हणतात. ते पुढे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहेत. तर इथं किमान दोन नाव लक्षात ठेवा, एकाचं नाव सेन्सरी आणि दुसरा मोटार, ज्याला आपण ॲफरंट आणि इफरंट म्हटलं. सो दॅट इज कॉल्ड ॲज द टाइप्स ऑफ न्यूरॉन. दोन पार्ट्स कोणते लक्षात ठेवायचं, टाइप्स ऑफ न्यूरॉन ऑन द बेस ऑफ डिपेंडिंग अपॉन द नंबर अँड प्रोसेसेस, नंबर ऑफ ॲक्झॉन अँड डेंड्रॉन. कोणत्या तीन टाइप्स आहेत, युनिपोलार, बायपोलार अँड मल्टीपोलार. मोस्ट कॉमन कोणता, मल्टीपोलार. कोणत्या स्टेजला असते, अडल्ट. एम्ब्रियोमध्ये कोणते असते, युनिपोलार. रेटिना ऑफ आईजमध्ये कोणते आहेत, रेटिना ऑफ आईजमध्ये बायपोलार. दीज आर द टाइप्स ऑफ न्यूरॉन डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ ॲक्झॉन अँड डेंड्रॉन. त्याच्यानंतर पाहिलं आपण डिपेंडिंग अपॉन द फंक्शन. फंक्शन काय, एक्सायटेशन अँड कंडक्शन. मग कंडक्शन कुणाचं करायचं आहे, इम्पल्सचं, सेन्सेशनचं. मग कुणाकडे करायचं आहे, ऑर्गन. कोणते दोन ऑर्गन आहेत, एक रिसेप्टर ऑर्गन आहे, दुसरा इफेक्टर ऑर्गन आहे, आणि यांच्यामध्ये थ्रू कुणाचे जातो, सेंट्रल नर्वस सिस्टीम. मग इम्पल्स स्किनला टच केला तर हे सेन्सेशन कुठे जातं, CNS कडे. घेऊन जाणारे कोण आहेत, सेन्सर न्यूरॉन. ब्रेनकडून इफेक्ट येतो त्यावेळेस तो कोण आणतात, मोटार न्यूरॉन. मोटार न्यूरॉन कॅरी द इम्पल्स फ्रॉम CNS टू इफेक्टर, दॅट इज कॉल्ड एज द मोटार और दॅट इज कॉल्ड एज द इफरंट. तर या ठिकाणी आपल्या टाइप्स ऑफ न्यूरॉन हा कंप्लीट झाला. याच्यानंतर नर्व सेलमध्ये स्पेशलाइज्ड दोन टाईपच्या सेल असतात. एकाला म्हणतो आपण एपेंडायमल सेल आणि दुसरी असते ज्याला म्हणतो आपण न्यूरोसिक्रेटरी सेल. याच्या आधी आपण काय काय कव्हर केलं, न्यूरॉनचे पार्ट्सच्या नंतर आपण मायलिटेड नर्व फायबर आणि नॉन मायलिटेड नर्व फायबरच्या दोन टाईप. यांच्यानंतर टाईप्स ऑफ न्यूरॉन बेसिस कोणते आहेत, एक आहे प्रोसेसेसच्या बेसिसवर, तीन टाईप, युनिपोलार, बायपोलार, मल्टीपोलार, आणि दुसरा डिपेंडिंग अपॉन द फंक्शन, सेन्सरी अँड मोटार. पुढे आपल्याला पाहायचं आहे की काही नर्व फायबर असे असतात जे मिक्स्ड असतात, ज्याला आपण मिक्स्ड नर्व सुद्धा म्हणतो. तर या ठिकाणी तुमचा टाईप्स ऑफ न्यूरॉन कंप्लीट झाला. याच्याशिवाय नर्वस टिश्यूमध्ये जे स्पेशलाइज्ड दोन सेल्स आहेत, याच्या आधी आपण नर्व सेल आणि न्यूरोग्लियल सेल पाहिल्या. तर स्पेशलाइज्ड दोन सेल्समध्ये एक सेल आहे ज्याला म्हणतो आपण एपेंडायमल सेल. एपेंडायमल सेल. एपेंडायमल सेल इज द स्पेशलाइज्ड सेल्स प्रेझेंट इन द, कुठं असतात, व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन अँड सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड. शब्द काय लक्षात ठेवा, पहिला एक पार्ट्स एपेंडायमल सेल विच इज प्रेझेंट इनसाइड द, कुणामध्ये प्रेझेंट असतात, व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन. व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन म्हटलं तर व्हेंट्रिकल्स कुणाला म्हणतो पहा, कॅव्हिटी प्रेझेंट इनसाइड द ब्रेन, दॅट कॅव्हिटीज इज नोन ॲज द व्हेंट्रिकल. आपण आपलं ह्युमन ब्रेन जर पाहिला तर इंटरनली ब्रेनमध्ये 4 कॅव्हिटीज असतात आणि या कॅव्हिटीजला काय नाव देतो आपण, व्हेंट्रिकल्स, म्हणजे ओपन स्पेस आहेत. द कॅव्हिटी प्रेझेंट इनसाइड द ब्रेन, दॅट कॅव्हिटीज इज नोन ॲज द व्हेंट्रिकल. हाऊ मेनी व्हेंट्रिकल, 4 व्हेंट्रिकल. जर आपण डायग्रॅमॅटिकली पार्ट्स पाहिला तर या व्हेंट्रिकल्समध्ये या ठिकाणी एक फर्स्ट आणि सेकंड व्हेंट्रिकल्स असतात ज्याला लॅटरल व्हेंट्रिकल्स म्हणतो आपण. त्यानंतर ओपन हा थर्ड व्हेंट्रिकलमध्ये होतो. त्यानंतर पुढे हा फोर्थ व्हेंट्रिकल प्रेझेंट असतो आणि यांच्यानंतर एक्सटेन्शन्स कोणाचं होतं, स्पायनल कॉर्ड. या ठिकाणी याला मी म्हटलं फर्स्ट व्हेंट्रिकल, याला म्हटलं सेकंड व्हेंट्रिकल, याला म्हटलं थर्ड व्हेंट्रिकल, याला म्हटलं फोर्थ व्हेंट्रिकल. कोण आहे, व्हेंट्रिकल कोणामध्ये आहे, ब्रेन. तर या व्हेंट्रिकल्समध्ये जे सिक्रेटरी सेल्स असतात किंवा या ठिकाणी ज्या स्पेशलाइज्ड सेल असतात, ज्या सेल्सला काय नाव दिलं आपण, एपेंडायमल सेल. सो एपेंडायमल सेल इज प्रेझेंट इनसाइड द व्हेंट्रिकल ऑफ ब्रेन. सेकंड पार्ट लक्षात ठेवा, जो सेंट्रल कॅनल आहे किंवा जो स्पायनल कॉर्ड आहे, ब्रेनच्या नंतर एक्सटेन्शन्स होणारा पार्ट्स कोणता असतो, स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड म्हणजेच या ठिकाणी हा जर आपला ब्रेनचा पार्ट्स असेल तर या ब्रेनपासून हे एक्सटेन्शन्स होणारा जो पार्ट्स आहे या पार्टला मी नाव दिलं स्पायनल कॉर्ड. आणि या स्पायनल कॉर्डच्या मध्ये जी कॅव्हिटी आहे या कॅव्हिटीला म्हणायचं दॅट इज नोन ॲज द सेंट्रल कॅनल. The spinal cord which is extensions from the brain which is well protected inside the backbone, ज्याला काय म्हणतो आपण,
व्हर्टिब्रल कॉलममध्ये जो वेल सिच्युएटेड ऑर्गन आहे ज्याचं नाव काय, स्पायनल कॉर्ड. आणि या स्पायनल कॉर्डच्या मध्ये स्पेस असतो, कॅव्हिटी असते. या कॅव्हिटीला काय म्हणायचं, सेंट्रल कॅनल. आणि या सेंट्रल कॅनलमध्ये प्रेझेंट असणारी जी सेल आहे या सेलला काय म्हणायचं, एपेंडायमल सेल. दिट इज द स्पेशलाइज्ड सेल प्रेझेंट इन द ह्युमन ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ब्रेनमध्ये कुठं, व्हेंट्रिकल, आणि त्यानंतर स्पायनल कॉर्डमध्ये कुठे, सेंट्रल कॅनल. तर या दोघांच्या मध्ये जे एक फ्लुइड असतं पहा, द व्हेंट्रिकल विच इज फिल्ड विथ द फ्लुइड, दॅट फ्लुइड इज नोन ॲज द, यांच्यामध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असतं या फ्लुइडला म्हणतो आपण, दॅट इज नोन ॲज द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, CSF. पुढे याचं स्ट्रक्चर आहे, डिटेल्स कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. cerebrospinal fluid, CSF. What is CSF? CSF is the fluid which is present inside the ventricle or present inside the, कुणामध्ये present आहे, या central canal मध्ये present आहे. तर that is called as the CSF. So CSF is present inside the, कुणामध्ये present आहे, ventricle and spinal cord. तर आपला शब्द काय लक्षात ठेवायचा, ependymal cell is the specialized nerve cell which is present in the ventricle of brain and central canal of spinal cord, where the fluid is filled, that fluid is known as the CSF or cerebrospinal fluid. इथे एक परत शब्द आलेला आहे पहा, आपण इंटरनल लाईनड ज्या इपिथेलियल असतात त्या इपिथेलियल सेल्स पण नर्वस नेचरमध्ये आहेत किंवा नर्वस टिश्यूमध्ये आहेत, पण यांचं मेन CSF या ज्या सेल्स इंटरनली लाइनिंग प्रोव्हाइड करतात, या इंटरनल लाइनिंग इपेंडायमल सेलचा जो फ्री एंड्स असतो यांच्यामध्ये मायक्रोव्हिलाज असतात, ज्यांच्यामुळं एरिया हा इन्क्रीज ॲब्सॉर्प्शनसाठी करतात किंवा ॲब्सॉर्प्शन ऑफ CSFचं फंक्शन्स करतात. पुढे आपण न्यूरल कॉर्डिनेशन्समध्ये याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहेत. काय नाव लक्षात ठेवायचं, इपिथेलियल सेल विच इज प्रेझेंट इनसाइड द व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन अँड सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड, वेअर द फ्लुइड इज फिल्ड, दॅट फ्लुइड इज नोन ॲज द CSF. याच्यानंतर परत एक स्पेशलाइज्ड सेल्स येणार आहेत, ज्या सेल्सला नाव देतो आपण न्यूरो सिक्रिटरी cells. Now these are again specialized cells of nerve that is called as the neurosecretory cell, and that neurosecretory cell which is present in the, कुठे प्रेझेंट असतात, हायपोथॅलॅमस. पहा, न्यूरोसिक्रेटरी सेल्स विच इज फर्स्टली लक्षात ठेवायचं, दीज आर द स्पेशलाइज्ड नर्व सेल अँड विच परफॉर्म द फंक्शन. कोणतं फंक्शन्स परफॉर्म करतात, एंडोक्राइन फंक्शन किंवा एंडोक्राइन ऑर्गन किंवा एंडोक्राइन ग्लँडचं फंक्शन, एंडोक्राइन ऑर्गन किंवा एंडोक्राइन फंक्शन्स म्हणून आपण त्याला या ठिकाणी इथं नाव लक्षात ठेवा. Neurosecretory cell is the specialized cells of nerve cell which perform the function endocrine function. याच्या आधी आपण पाहिलं एक्झोक्राइन, एंडोक्राइन, कशाला म्हणतो आपण, these are the types of glands. कोणत्या बेसिसवर, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ डक्ट प्रेझेंट असेल तर एक्झोक्राइन, डक्ट अब्सेंट असेल तर एंडोक्राइन. मग एंडोक्राइन ग्लँडचं फंक्शन्स काय, सिक्रीट द हार्मोन. सेम इथं वाक्य लक्षात ठेवायचं, न्यूरोसिक्रेटरी सेल इज द स्पेशलाइज्ड टाइप्स ऑफ नर्व सेल विच इज प्रेझेंट इन द नर्वस टिश्यू अँड मोस्टली सच टाइप ऑफ सेल विच परफॉर्म द फंक्शन एंडोक्राइन अँड दॅट इज प्रेझेंट इन दोज ऑर्गन, दॅट ऑर्गन इज नोन ॲज द, कोणत्या पार्टमध्ये प्रेझेंट असतात, हायपोथॅलॅमस. कुणामध्ये प्रेझेंट आहेत, हायपोथॅलॅमस. पहा, हायपोथॅलॅमस इज द पार्ट्स ऑफ ब्रेन. ॲक्च्युअल ह्युमन ब्रेनचे आपण किती पार्ट सांगितले पहा, 3 पार्ट्स आहेत, ज्यामधील फर्स्टला काय म्हटलं आपण, फोर ब्रेन, दुसरा आहे ज्याला म्हटलं आपण मिड ब्रेन, आणि थर्ड आहे ज्याला म्हटलं आपण हँड ब्रेन. तर ॲक्च्युअल यामधील जो 4 ब्रेन आहे, या 4 ब्रेनचे परत 3 पार्ट्स पडतात. एकाला म्हणतो आपण ऑल्फॅक्टरी, दुसरा आहे ज्याला म्हटलं मी सेरेब्रम, आणि तिसरा आहे ज्याला म्हणतो आपण डायनसेफेलॉन. पहा, 4 ब्रेनचा जो डायनसेफेलॉन पार्ट्स आहे, ॲक्च्युअल परत यांचे 3 पार्ट्स पडतात. एकाला म्हणतो आपण इपिथॅलॅमस, दुसरा आहे ज्याला म्हणायचं
थॅलमी, मे 2 असतात म्हणून थॅलमी, सिंगल असेल तर थॅलॅमस. आणि तिसरं आहे ज्याला म्हणायचं हायपोथॅलॅमस. सो हायपोथॅलॅमस इज द पार्ट्स ऑफ डायन्सेफेलॉन, डायन्सेफेलॉन इज द पार्ट्स ऑफ फोरब्रेन, फोरब्रेन इज द पार्ट्स ऑफ ह्युमन ब्रेन. मग ह्युमन ब्रेनमधला जो हायपोथॅलॅमस आहे यांच्यामध्ये स्पेशलाइज्ड नर्वस सेल्स आहेत ज्यांचं नाव काय, न्यूरोसिक्रेटरी सेल, आणि जे मेन फंक्शन्स करतात एंडोक्राइन. म्हणून इथं वाक्य लक्षात ठेवायचं, दिस हायपोथॅलॅमस व्हेअर द न्यूरोसिक्रेटरी सेल्स इज प्रेझेंट अँड दे सिक्रेट द हार्मोन, दॅट हार्मोन्स इज नोन ॲज द, त्या हार्मोन्सला एक नाव दिलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूरो हार्मोन्स. कोणतं हार्मोन्स म्हणायचं, न्यूरो हार्मोन्स. The hormones secreted by the endocrine gland, actual the chemical substance which is secreted by the endocrine gland, that chemical is known as the hormones. पण इथं नर्वस नेचर किंवा नर्वस टिश्यू मधून जे हार्मोन्स तयार झाला म्हणून त्याला काय नाव दिलं आम्ही, न्यूरो हार्मोन्स. तर पा सिक्वेन्शियल, व्हॉट इज द न्यूरो सिक्रेटरी सेल? Neurosecretory cell is the specialized nerve cell which is perform the function endocrine. What is the endocrine? Endocrine is the parts of, endocrine is the types of gland which secrete the hormones. But this endocrine gland which is endocrine organ which secrete the hormone, that hormone is known as the neurohormone. Such type of cells mostly present in the hypothalamus, and that neurohormones main function लक्षात ठेवायचा, neurohormones to control the secretions of hormone secreted by the anterior pituitary gland. These neurohormones to control the functions of anterior lobe of pituitary glands. पा या ठिकाणी या हायपोथॅलॅमसला एक ग्लँड्स अटॅच असते, ज्या ग्लँड्सचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड्स. आणि या पिट्युटरी ग्लँड्समध्ये 2 लोब असतात, एक आहे अँटेरियर पिट्युटरी आणि दुसरा असतो पोस्टेरियर पिट्युटरी. तर अँटेरियर लोबमधून जे हार्मोन्स सिक्रीट होतात या हार्मोन्सचं कंट्रोल ठेवणारा जो हार्मोन्स आहे त्या हार्मोन्सला म्हणायचं न्यूरो हार्मोन्स. पा ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल हा हायपोथॅलॅमसचा पार्ट्स आहे, या हायपोथॅलॅमसपासून इथं हा पिट्युटरी ग्लँडचा लोब आहे, यांच्यापैकी याला म्हटलं मी अँटेरियर लोब, यांच्यामधून जे सिक्रेट होतात त्यांना म्हटलं आम्ही हार्मोन्स. सो दॅट इज कॉल्ड लाईक द हायपोथॅलॅमस व्हिअर द पिट्युटरी ग्लँड्स इज अटॅच्ड विच इज डिवायडेड इन टू द 2 लोब, अँटेरियर अँड पोस्टेरियर. तर अँटेरियर लोबपासून जेवढे हार्मोन्स सिक्रेट होतात या सर्व हार्मोन्सवर कंट्रोल ठेवण्याचं काम जे 2 हार्मोन्स करतात किंवा जे हार्मोन्स करतात त्या हार्मोन्सला काय म्हणतो आपण, न्यूरो हार्मोन. इन शॉर्ट काय काय लक्षात ठेवायचं पा, न्यूरोसिक्रेटरी सेल इज द स्पेशल टाइप्स ऑफ, neurosecretory cell is the special types of nervous cell. Now these are mostly present in the hypothalamus which perform the function endocrine. Now this hypothalamus is the parts of diencephalon which is the parts of forebrain which is the parts of brain. That hypothalamus whenever they are attached with the कुणाला करतो पिट्युटरी ग्लँड, त्यांचे किती लोब पडतात 2, त्यातला अँटेरियर ज्यांच्यातून काय सिक्रेट होतात हार्मोन, आणि त्या हार्मोनचं कंट्रोल ठेवायचं काम जे हार्मोन्स करतात त्या हार्मोन्सला म्हणायचं न्यूरो हार्मोन. तर याच्यावर परत आपला एक डिटेल्समध्ये पुढे टॉपिक आहे ज्याचं नाव आहे केमिकल कोऑर्डिनेशन. तर पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय, नर्वस टिश्यू डिटेल्समध्ये वाचा, कारण याच्या बेसिसवर तुमचे 2 टॉपिक आहेत, एक न्यूरल कोऑर्डिनेशन आणि दुसरा केमिकल कोऑर्डिनेशन. तर 11th ॲनिमल फिजिओलॉजीमध्ये NCERTमध्ये शेवटचे 2 टॉपिक पाहिलं तर यांची लिंक तुम्हाला या टिश्यूपासून होते. तर नर्वस टिश्यू डिटेल्समध्ये पाहायचं आहे. काय काय लक्षात ठेवायचं पहा, फर्स्ट नर्वस टिश्यूमधील स्ट्रक्चर अँड फंक्शनल कुणाचं आहे, नर्वस सिस्टीम. त्यांच्यामधील आपण न्यूरॉनच्या टाईप पाहिला, ॲक्च्युअल 4 सेल्स. पहिली कोणती, नर्व सेल. नर्व सेललाच म्हणायचं स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ कुणाचं, नर्वस सिस्टीम. त्यांच्यानंतर सपोर्टिंग सेल, न्यूरोग्लियल सेल, स्पेशलाइज्ड सेल, इपिथेलियल, पण नर्वस नेचरमध्ये आहेत म्हणून त्याला काय म्हटलं, इपेंडायमल. आणि स्पेशलाइज्ड जे एंडोक्राइन फंक्शन्स करतात त्यांना म्हटलं न्यूरोसिक्रेटरी सेल. त्यांच्यानंतर पाहिलं आपण टाइप्स ऑफ नर्व फायबर, मायलिनेटेड अँड नॉन मायलिनेटेड. त्यांच्यानंतर पाहिलं आपण टाइप्स ऑफ
न्यूरॉन ऑन द बेसिस ऑफ कोणत्या बेसिसवर प्रोसेसेस नंबर ऑफ एक्झॉन अँड डेंड्रॉन युनिपोलर बायपोलर अँड मल्टीपोलर. त्यानंतर आपण पाहिलं ज्याला काय म्हटलं आपण डिपेंडिंग अपॉन द फंक्शन एफरंट अँड इफरंट, ज्याला आपण दुसरं नाव दिलं सेन्सरी अँड मोटार. तर या ठिकाणी आपला एंटायर नर्वस टिश्यूचा पार्ट्स हा कंप्लीट झालेला आहे. तर या ठिकाणी आपला स्ट्रक्चरल जो ऑर्गनायझेशन आपण ॲनिमलमध्ये हा टॉपिक स्टार्ट केला होता तो इथं कम्प्लिटली एंड झालेला आहे. याच्यानंतर यांच्यामध्ये जे 3 ऑर्गॅनिझम्स आहेत, एकाचं नाव आहे अर्थवर्म, दुसरा आहे फ्रॉग आणि तिसरा आहे कॉकरोच. यांच्याबद्दलचा जे डिस्कशन आहे ते नंतर आपण स्टार्ट करण्यात, कारण ॲक्च्युअल याच्यातले काही ऑर्गन्स किंवा ऑर्गॅनिझम्स हे सिलेबसमधून डिलीट केले आहेत, पण त्याचं कन्फर्मेशन आल्यानंतर आपण तो पुढचा पार्ट घेत आहेत. तर ॲक्च्युअल हा टॉपिक आपण इथं एंड केलेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सेकंड टॉपिक, याच्यानंतरचा टॉपिक आपण स्टार्ट करतोय. पण तो स्टार्ट करण्याच्या पूर्वी हा जो पार्ट्स आपण डिस्कस केला आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रामॅटिकली. पहा आता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण टाइप्स ऑफ न्यूरॉन. पहा इमेज मध्ये पाहतोय आपण डिपेंडिंग अपॉन द नर्व प्रोसेसेस दीज आर द बेसिकली डिवाइडेड इनटू द 3 टाइप्स. फर्स्ट वन इज द युनिपोलर, सेकंड वन इज नोन एज द बायपोलर अँड थर्ड वन इज नोन एज द मल्टीपोलर. तर पहिल्या डायग्राम मध्ये आपण पाहतोय पहा सिंगल हा कोण आहे सायटॉन. सिंगल सायटॉन पासून ओनली 1 एक्सटेन्शन आहे म्हणून त्याला काय नाव दिलं आपण युनिपोलर. 2 एक्सटेन्शन बायपोलर आणि मेनी ब्रँचेस आहेत त्यांना काय म्हटलं आपण मल्टीपोलर. सो दॅट इज कॉल्ड लाईक द सायटॉन विच एक्सटेंड्स. पहा इथं 2 ब्रँचेस असल्यासारखे वाटत आहेत नाही पण एकच ब्रँच कंटिन्यू आहे म्हणून याला काय म्हटलं युनिपोलर. दॅट इज कॉल्ड लाईक द मोनोपोलर. सेकंड आहे बायपोलर. सिंगल कोण आहे या ठिकाणी सायटॉन. सायटॉन पासून 2 पोल्स आहेत, अपोजिट पोलला त्या ठिकाणी प्रोसेस ओरिजिनेट होतात म्हणून त्यांना काय म्हटलं आपण बायपोलर. आणि मल्टीपोलर मध्ये 1 मेन एक्झॉन अँड मेनी काय आहे त्या ठिकाणी प्रोसेसेस ज्याला म्हटलं आपण डेंड्रॉन आणि डेंड्राइट्स. दॅट्स वाय द नेम इज नोन एज द मल्टीपोलर. याच्यानंतर पहा डिपेंडिंग अपॉन द, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं नर्वस सिस्टीम मध्ये जो न्यूरॉन आहे त्या न्यूरॉनचा जर आपण टाइप्स पाहिलं पहा डिपेंडिंग अपॉन द फंक्शन्स. कोणत्या 2 टाइप्स पाहिल्या आपण सेन्सरी आणि मोटार. तिसरं नाव काय दिलं मी मिक्स्ड. तर ऍक्च्युअल त्याला इंटरमिडिएट पण म्हणतात. ऍक्च्युअल हा पुढे आपल्याला पार्ट्स होणार आहे. हा पार्ट्स कोणता आहे स्पायनल कॉर्डचं इंटरनल स्ट्रक्चर आहे ज्याला ट्रान्सफर सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड म्हणतो आपण. या स्पायनल कॉर्ड आणि स्पायनल कॉर्डकडे सेन्सेशन्स घेऊन जाणारा हा झाला रिसेप्टर ऑर्गन, हा झाला इफेक्टर ऑर्गन. मग सेन्सेशन रिसेप्टर ऑर्गन कडे घेऊन जर सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे गेला तर काय म्हणतो आपण त्याला करेक्ट सेन्सरी किंवा एफरंट. म्हणजे सेन्सर न्यूरॉनचं फंक्शन्स काय दे कॅरी द इम्पल्स फ्रॉम सेन्स रिसेप्टर टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. देन दे गिव्ह द अप्रोप्रिएट रिस्पॉन्स. ऍक्च्युअल रिस्पॉन्स कोण देतं इंटरमिडिएट, पण घेऊन कोण येतो मोटार. पण हा इम्पल्स कसा येतो तर क्रॅनियल नर्वस सिस्टीम कडे जातो म्हणजे सीएनएस कडे जातो आणि सीएनएस कडून इफेक्टर ऑर्गन कडे येतो. दॅट इज कॉल्ड लाईक द एक्झोनल पार्ट्स इंटरमिडिएट न्यूरॉन आणि इफेक्टर ऑर्गन. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड या दोघांना मिळून काय म्हणतो आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम. मग सीएनएस कडे जर इम्पल्स कॅरी केला पहा इथं पिन प्रिक केली आहे रिसेप्टर ऑर्गन कडे तर सेन्सेशन कुठे जातं सीएनएस कडे. मग घेऊन जाणारा कोण असतो सेन्सरी. त्यांच्यानंतर याच्यात रिस्पॉन्स ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो घेऊन येणारे कोण असतात मोटार. तर दॅट इज कॉल्ड लाईक द 2 टाइप्स ऑफ न्यूरॉन एफरंट अँड इफरंट किंवा सेन्सरी अँड मोटार. पण ऍक्च्युअल त्याला रिस्पॉन्स देणारा त्याचा इम्पल्स चेंज करणारा हा कोणता असतो इंटरमिडिएट, त्याला मिक्स्ड न्यूरॉन म्हणतात. पहा मोटार न्यूरॉन कॅरी द इम्पल्स फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टुवर्ड द इफेक्टर ऑर्गन अँड दॅट इज कॉल्ड लाईक द विच ब्रिंग्स अबाउट द गिव्ह रिस्पॉन्स. सो दॅट इज कॉल्ड लाईक द टाइप्स ऑफ न्यूरॉन डिपेंडिंग अपॉन कोणत्या बेसिसवर फंक्शन सेन्सरी अँड मोटार. त्याला दुसरं नाव एफरंट अँड इफरंट. याच्यानंतर पहा आपण पाहिले 2 फायबर्स डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ मायलिन शीथ ज्याला म्हटलं आपण मेडुलेटेड अँड नॉन मेडुलेटेड नर्व फायबर. पहा इमेज मध्ये आपण एक फायबर पाहतोय मायलिन शीथ प्रेझेंट आहे, दुसऱ्यामध्ये मायलिन शीथ अब्सेंट आहे. म्हणजे इथं कोणती सेल आहे शॉन सेल, इथं शॉन सेल अब्सेंट आहे. शॉन सेलच्या मध्ये कोणतं शीथ असतं मायलिन शीथ ज्याला काय म्हणतो आपण मायलिनेटेड नर्व फायबर आणि दुसरं आहे नॉन मायलिनेटेड नर्व फायबर. पहा न्यूरॉन्स divided into the 2 fiber medulated and non medulated. Medulated असेल तर त्यामधील स्ट्रक्चर पहा लॉंग फायबर एक्झॉन surrounded by the cell. That cell is known as the Schwann cell which is enclosed by the sheath. That sheath is known as the myelin sheath and that myelin sheath which is the whitish
लिपिड रिच सबस्टन्सेस अँड दे आर अरेंज्ड इन द कॉन्सेंट्रिक किंवा रिंग सारख्या मॅनर्समध्ये प्रेझेंट असतात, ज्याला म्हणतो आपण मायलिन शीथ. आणि तशा फायबरला आपण मेड्युलेटेड नर्व फायबर. याच्यानंतर पाहिलं आपण दोन ज्या श्वान सेल्स आहेत किंवा टू ऍडजस्टंट श्वान सेलच्या मध्ये मायलिन शीथ अब्सेंट असतं, त्या पार्टला काय नाव देतो आपण? नोड्स ऑफ रेनवेर. सो दीज आर द पार्ट्स प्रेझेंट बिटवीन द टू ऍडजस्टंट श्वान सेल वेअर द मायलिन शीथ इज अब्सेंट. मग यानंतर आपण त्यांच्यामध्ये कंडक्शन पाहिलं. कोणतं कंडक्शन असतं? सॉल्टेटरी कंडक्शन. एक्झॉनच्या बाजूला हे न्यूरोलेमाला एक्सटर्नल कवर्ड आहेत. ऍक्च्युअल हा पार्ट कोणता आहे? ब्रेनचा पार्ट आहे. आणि ब्रेन पासून येणाऱ्या ज्या नर्व्स असतात त्याला क्रॅनियल नर्व म्हणतो आपण. न्यूरल कोऑर्डिनेशन मध्ये पाहणार आहेत आपल्या बॉडीमध्ये 12 क्रॅनियल नर्व्स असतात. या क्रॅनियल नर्व ओरिजिनेट कुणापासून होतात? ब्रेन पासून होतात. दीज आर द क्रॅनियल नर्व, ज्यामध्ये मेड्युलेटेड नर्व फायबर्स असतात. पुढे पाहणार आहेत आपण मेड्युलेटेड और मायलिनेटेड नर्व फायबर्स आर युजफुल इन कंडक्शन ऑफ इम्पल्स ॲज फास्टर रेट. ऍक्च्युअल नॉन मेड्युलेटेड पण कंडक्शन करतात, पण फास्ट रेट कोणाचा असतो? मेड्युलेटेडचा ॲज कम्पेअर टू नॉन मेड्युलेटेड. कंडक्शन कोणतं आहे? हे सॉल्टेटरी कंडक्शन म्हणतो आपण. मेड्युलेटेड नर्व फायबर मध्ये जे कंडक्शन आहे इम्पल्स हा फास्ट ट्रान्समिशन होतो, पण नोड टू नोड असेल त्याला काय म्हणतो आपण? सॉल्टेटरी कंडक्शन. हा एक एमसीक्यू विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचा आहे. दॅट इज कॉल्ड द मेड्युलेटेड. दुसरा कोणता आहे? नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर. कोण अब्सेंट आहे? श्वान सेल अब्सेंट आहे, मायलिन शीथ अब्सेंटेड आहे. आणि या टाइपचे नर्व कुणामध्ये असतात? ग्रे मॅटर मध्ये. करेक्ट. आपण दोन मॅटर पाहिले, एक व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर. नॉन मेड्युलेटेड मायलिन शीथ अब्सेंट, श्वान सेल अब्सेंट, मायलिन शीथ अब्सेंट. अशा फायबरला काय म्हणतो आपण? नॉन मायलिनेटेड. आणि नॉन मायलिनेटेड नर्व फायबर्स ऍक्च्युअल कलेक्शन्स होतात त्यांना काय म्हणतो आपण? ग्रे मॅटर. व्हर्टिब्रेट्स मध्ये, इनव्हर्टिब्रेट्स मध्ये लार्ज अमाऊंट मध्ये आपण पाहणार आहेत पुढे. दॅट इज कॉल्ड द टू टाइप्स ऑफ नर्व फायबर. आणि ऍक्च्युअल यांच्यामध्ये सेन्सेशन ज्यावेळेस ट्रान्सपोर्टेशन होतं त्यावेळेस इनटेक अँड गिव्हन आउट, जे याला आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतो आपण. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जसं नेचर्स आहे तसं न्यूरोलेमाचं आपण पाहणार आहेत. नर्व सेलच्या नंतर इच नर्व सेल इज सराउंडेड बाय द शीथ दॅट इज कॉल्ड द कनेक्टिव्ह टिश्यू. त्या कनेक्टिव्ह टिश्यूला काय म्हणलं आपण? एंडोन्युरियम. एंडोन्युरियम म्हणजेच नर्व फायबर जे आहे किंवा नर्व सेल आहे, ऍक्च्युअल त्या फायबरच्या पुन्हा एन्क्लोज करणारे पार्ट्स येतात एंडोन्युरियम. जर मसल सेल्स असेल तर एपिफायसियम, वेगवेगळे नाव डिपेंडिंग अपॉन द एक्सटर्नल कव्हर. नर्व सेल्स मध्ये पाहण्यात आपण पुन्हा डिपेंडिंग अपॉन द लोकेशन्स. तर या ठिकाणी नर्व फायबर लक्षात ठेवा. पेरिन्युरियम, एंडोन्युरियम, दीज आर द पार्ट्स ऑफ नर्व फायबर एक्सटर्नली कव्हर्ड बाय द मेम्ब्रेन. ऍक्च्युअल ह्या फायबर्स मध्ये पहा, द लार्ज नंबर ऑफ नर्व फायबर्स आर बाउंडेड टुगेदर इन द बंडल्स. हा पहा सिंगल नर्व फायबर, इथं मेनी नर्व फायबरचं काय तयार झालं? बंडल्स. अँड दॅट बंडल्स इज एन्क्लोज्ड बाय द पेरिन्युरियम. पेरिफेरियल आहे म्हणून काय म्हटलं? पेरिन्युरियम. अँड सेव्हरल बंडल्स आर सराउंडेड बाय द इपिन्युरियम. 1 2 3 4 बंडल्सला परत कव्हरिंग आहे, त्याला काय म्हटलं आपण? इपिन्युरियम. So that is called like the nerve fiber, nerve bundle, perineurium and all bundles surrounded by this covering that is called like the epineurium. हा पुढे पार्ट सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये आपण पाहणार आहेत. कंडक्शन नंतर पाहिलं स्टिम्युलाय कसा पास केला जातो? न्यूरॉन टू न्यूरॉन. ऍक्च्युअल हा पार्ट कोणता? डेंड्रॉन. या सायटॉन कडून कुठे येतो? सायटॉन कडून एक्झॉन, एक्झॉन कडून कुठे जातो? परत डेंड्रॉन्स ऑफ अनदर, याला काय म्हणतो आपण? सिनॅप्स. तर एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला जेव्हा जॉईंट्स होतो त्यावेळेस सायटॉन मध्ये जो असणारा इम्पल्स आहे तो एक्झॉन घेऊन येतो आणि एक्झॉन कडून परत डेंड्रॉन असणाऱ्या दुसऱ्या न्यूरॉनकडे जातो. पुढे आपण सिनॅप्सिस मध्ये पाहणार आहेत. फक्त इमेज पाहून घ्या. दीज आर द कंडक्शन ऑफ इम्पल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन व्हेअर द टू न्यूरॉन्स इज कनेक्टेड दॅट इज कॉल्ड लाईक द सिनॅप्स. यांच्यामध्ये पहा टेलेडोन्ड्रॉनने इम्पल्स पास केला. हा जो एक्झॉन नोब आहे यांच्यामध्ये कोणते केमिकल्स असतात? न्यूरोसिक्रेटरी केमिकल्स. कोणतं हार्मोन्स असतं? ऍसिडिल कोलिन, ज्यांच्यातून तो रिलीज कुठे होतो? या बल्ब मधून, या पार्ट्स मध्ये रिलीज होतो आणि इम्पल्स हा दुसऱ्या न्यूरॉन मध्ये पास होतो. पुन्हा डेंड्रॉन्स मधून कुठे येतो? सायटॉन, सायटॉन कडून एक्झॉन, तो असा पास होतो. त्या पार्टला म्हणतो आपण ट्रान्समिशन. हा पार्ट पहा कोण आहे? टेलेडेंड्रॉन, एक्झोनल नोब. सेन्सेशन इथं आला की यांच्यातून एक केमिकल रिलीज होतं. केमिकल रिलीज झाल्यानंतर हा रिसीव्ह करतो डेंड्रॉन. या पार्टला काय म्हणतो आपण? सिनॅप्स. सो दॅट इज कॉल्ड लाईक द junction between the two neuron, axon of one neuron to dendron of another neuron, that is known as the synaptonemal complex, and that
एंटायर पार्ट इज नोन एज द सिनॅप्स. ऍक्च्युअली याचं खूप डिटेलमध्ये स्ट्रक्चर न्यूरल कोऑर्डिनेशन मध्ये, फक्त इमेज काय आहे ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हा पार्ट पाहायचा आहे. न्यूरो सिक्रेटरी केमिकल्स ट्रान्समिशन्स करतायत, तर हा सर्व आपण पार्ट न्यूरल कोऑर्डिनेशन मध्ये पाहतोय. दॅट इज कॉल्ड द कंडक्शन. ऍक्च्युअल कंडक्शन म्हणजे काय याच्यासाठीचा हा पूर्ण व्ह्यू आपण पाहिलेला आहे. तर या ठिकाणी मायलिनेटेड अँड नॉन मायलिनेटेड नर्व फायबर्स आपले कंप्लीट झालेत. याच्यानंतरचे जे ऑर्गन्स आहेत किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपण नेक्स्ट नंतर ज्यावेळेस आपल्याला कन्फर्मेशन्स येईल की ऍक्च्युअली याच्यातला कोणता पार्ट्स डिलीट केलाय तो नंतर पाहणार. तर या ठिकाणी आपला स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स हा टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करतोय ॲनिमल फिजिओलॉजी. ऍक्च्युअल पहा, सुरुवातीला आपण सेल पाहिलेला आहे ज्याला म्हटलं आपण स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ लाईफ. यांच्यानंतर मेनी सेल्स दे गेट टुगेदर टू फॉर्म काय तयार होतं, टिश्यू. ते ॲनिमल टिश्यू आपण सर्व कंप्लीट केलेत. तर ॲनिमल बॉडीमध्ये ज्या डिफरंट टाईपच्या सिस्टीम आहेत त्या ऍक्च्युअल सिस्टीम, मग सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, एक्सक्रिएटरी सिस्टीम असेल किंवा लोकोमोशन अँड मुव्हमेंट असेल, या ज्या सर्व सिस्टीम आहेत त्याला आपण ॲनिमल फिजिओलॉजीमध्ये जे एनसीईआरटीतलं लास्ट युनिट आहे ज्याला 5 नंबरचं युनिट म्हणतो आपण, त्यातली आपण ॲनिमल फिजिओलॉजी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय. ओके, आज आपण इथंच थांबतोय. थँक्यू.